सुप्रभात. सुप्रभात. दिव्या दिव्यांच्या लावून ओळी, अंगण सजले रांगोळ्यांनी. लक्ष्मी आली सोन पाऊली, सुख समृद्धीची आनंदाची. उंच भरारी कर्तृत्वाची, धनसंपदा आरोग्याची. नाती गोती वात्सल्याची, प्रेम भराने जपूया नाती. पूर्ण होत सर्व आकांक्षा, दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांचं दीपावली स्नेहमिलन या ऑनलाईन कौटुंबिक कार्यक्रमात मी अमृत प्रकाश धर्माधिकारी, कुटुंब प्रबोधन संयोजक भोसरी गट आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दिवाळी म्हणजे रोषणाई, आनंद, चविष्ट पदार्थांची रेलचेल, मंत्रमुग्ध करणारा सुगंध आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा. या पारंपरिक मेजवानी सोबतच वैचारिक मेजवानी अनुभवण्यासाठी गेली 3 वर्ष आपण दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम भोसरी गटाच्या माध्यमाने आपण आयोजित करत असतो. या निमित्ताने समाजातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपण या निमित्ताने घेत असतो. दरवर्षी हा कार्यक्रम आपण मोठ्या सभागृहात प्रसन्न वातावरणात घेत असतो, पण यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे उपक्रमात खंड न पडू देता पण सामाजिक भान ठेवून हा कार्यक्रम यावर्षी आपण ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मी आपल्या गटाचे कार्यवाह यांचा परिचय करून देतो. श्री संतोष काशीनाथ सासवडे, तृतीय वर्ष शिक्षित आहेत. बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. संघातील विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन त्यांनी केलेले आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख, घोष प्रमुख अनेक वर्ष त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 3 वर्ष शिरोळ व वडगाव तालुक्यात साधारण 2008 ते 11 या 3 वर्षांच्या कालावधीत ते प्रचारक म्हणून काम केलंय. मागील वर्षापर्यंत ते जिल्हा कार्यकारिणीत होते. आता आपल्या भोसरी गटाच्या गट कार्यवाह अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मी संतोषजींना विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह या कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. परिचय करून देतो. श्री विलास सुदाम लांडगे, राहायला भोसरीमध्ये वास्तव्य आहे. संघाचे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. शहर स्तरावरती अनेक प्रकारच्या जबाबदारीचं निर्वहन त्यांनी केलेलं आहे. तृतीय वर्ष शिक्षित आहेत. जनसेवा बँक इथे ते शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. ते माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह म्हणून दायित्व आहे. गेल्या 3 वर्षापासून अमरोजीने सांगितलं, गेल्या 3 वर्षापासून आपण दिवाळी स्नेहमिलन हे आयोजित करत असतो. पूर्वी जिल्हा स्तरावर व्हायचं, आता 3 वर्षापासून आपण गट स्तरावरती म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये तालुका स्तरावरती दिवाळी स्नेहमिलन आपण आयोजित करतो. ह्या वर्षी एक विशिष्ट परिस्थितीमध्ये आपलं दीपावली स्नेहमिलन ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय. कोरोनाची महामारी आहे, त्यामुळं आपल्याला प्रत्यक्ष भेटता येत नाही, म्हणून ऑनलाईन पद्धतीने आपण दीपावली स्नेहमिलन. भोसरी गट म्हणजे तालुका आहे. तालुक्यामध्ये 5 नगर यामध्ये येतात. मोशी असेल, आळंदी असेल, दिघे असेल, भोसरी असेल, इंद्रायणी, हा 5 नगरांचा मिळून भोसरी गट हा बनलेला आहे. बनलेला आहे. त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये महामारीच्या काळामध्ये संस्थांनी अनेक प्रकारची सेवा कार्य आता आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये समाज घरात बंदिस्त असताना संस्थक मात्र
सेवा कार्यात हा गुंतलेला होता. अनेक प्रकारची भोसरी गटात अनेक प्रकारची सेवा कार्य संघ संस्थांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. उल्लेख करायचा म्हटलं तर जे मजूर जे होते की आपल्या गावी अनवाणी आले होते, तर त्यांना सुद्धा आपण भोजनाची आपण व्यवस्था केली होती. गेल्या जे भोसरी भागातले नागरिक आहेत, ही परिस्थिती हालाकी जेवणाची सुद्धा व्यवस्था अशा 3 महिने आपण त्यांच्या जेवणाची 60,000 कुटुंब जेवणाची व्यवस्था आपण केली होती. तसे 2,000 कुटुंबांना आपण प्रत्यक्ष अन्नधान्याचं वाटप आपण त्यामध्ये केलं होतं. प्रत्यक्ष मास स्क्रीनिंग असेल किंवा थर्मल स्क्रीनिंग असेल, त्याच्यामध्ये संघ संस्थकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आताचा दीपावलीच्या ह्याच्यामध्ये उल्लेख करायचा म्हटला तर जे कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर असते, नर्सेस असते, की ज्याने आपलं कुटुंब घरी सोडून समाजाची अहोरात्र सेवा करत असतात, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून त्या काही संघ संस्थानिका सुद्धा त्यांना फराळाचं वाटप आपण त्यांना आपण आता केलेलं आहे. संघ संस्थाकडे सुद्धा याच्यामध्ये प्रचंड भाग घेतो. देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखे. या भावनेतून संघ संस्थाकडे सुद्धा अनेक प्रकारची सेवा कार्यामध्ये प्रत्यक्ष काम केलेलं आणि कार्यकर्ते त्याच्यामध्ये बाधित पण झालेला आहे. तर ह्या कठीण काळात आणि संघ संस्था असं म्हणते की शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो. जोपर्यंत कोरोनाला आपण पराभूत करत नाही तोपर्यंत आम्ही जिंकलो नाही. त्यामुळं हे सेवा कार्य असेच चालू राहते. त्याच्यामध्ये कौटुंबिक संस्था सुद्धा आपलं आम्हाला गरजेचं आहे. ऑनलाईन बौद्धिक वर्गात सुद्धा आपण आता आयोजन त्यामध्ये केलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अमृतजी. अमृतजी. धन्यवाद संतोषजी. यानंतर आपले जिल्ह्याचे जिल्हा कार्यवाह श्री विलासजी लांडगे यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांना शुभेच्छा द्याव्या, तसेच काल झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकालही त्यांनी जाहीर करावा. नमस्कार. आवाज येते अमृतजी? हा येतोय. हो येतोय. प्रथमतः आपल्या भोसरी गट जो आहे त्या भोसरी गटातील सर्व स्वयंसेवक बंधू नागरिक हे जे काय आता उपस्थित झाले कार्यक्रमासाठी, या सर्वांसाठी दीपावलीच्या प्रथमतः मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की भोसरी गट जो आहे हा भोसरी गटामध्ये एक युनिक कार्यक्रम सगळे आपले कार्यकर्ते करत असतात. जसं यावर्षी आपण एक प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेतला, तसं दरवर्षी दीपावली स्नेहमिलनच्या दिवशी लहान मुलांकरता एक वेगळ्या प्रकारची काहीतरी स्पर्धा घेणं, चित्रकला स्पर्धा असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करणारा हा जो गट आहे, या गटाचं खूप कौतुक करण्यासारखा हा विषय आहे. तसंच या वर्षी सुद्धा त्यांनी प्रश्न मंजुषा कार्यक्रम सुद्धा आपल्या भोसरी गटामध्ये घेतला होता. पण प्रथमतः कौतुक जे करावं ते छोट्यापासून करायचं असतं. असे 2 गट त्यांनी निर्माण केले होते या प्रश्न मंजुषेकरता. एक छोटा गट आणि एक मोठा गट. या सर्व नगरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. आपल्या नगरातील सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घेतला. आपले नवीन कार्यकर्ते निर्माणाच्या दृष्टीने, आपल्या बालमनावर सुद्धा संस्कार होण्याच्या दृष्टीने अशा नवीन उपक्रमातला हा एक उपक्रम भोसरी गटाने घेतलेला आहे. इथल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रथमतः आम्ही आपल्या सर्व नगरातील कार्यकर्ते असतील, गटातील कार्यकर्ते असतील किंवा सर्व उपस्थित सर्व असतील, या सर्वांना मी पहिल्या दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आज पाडवा आहे, पाडव्याच्या सुद्धा शुभेच्छा आहेत. आपलं जसं कार्यवाहीने उल्लेख केला की या गटामध्ये आम्ही उल्लेखनीय कोरोनामध्ये सुद्धा मोठं काम केलेलं आहे. पण प्रामुख्याने विचार जर केला तर भोसरी गट जो आहे त्या भोसरी गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं ही खूप मोठ्या प्रमाणात केली जातात. आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं काम या निमित्ताने आपल्या संघाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे.
कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. खूप वेळ न घेता मी प्रथमतः आपल्या प्रश्न मंजुषेचा निकाल या ठिकाणी जाहीर करतो. पहिला मोठा गट आहे. मोठ्या गटामध्ये ज्या प्रश्न मंजुषामध्ये 16, 17, 20, 18 अशा पद्धतीने मार्क ज्यांनी मिळवलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिला तर छोटा गट आहे. त्याच्यामध्ये मैत्रेयी कुरेकर गुण 20 भोसरीनगर या मैत्रिणी हे चांगले गुण मिळवलेले आहेत छोट्या गटामध्ये प्रश्न मंजुषेमध्ये. दुसरी आहे ओम पवार, दुसरा गुण 17 भोसरीनगर. आणि तिसरी आहे मुक्ता लिमये गुण 16 मोशीनगर. असे छोट्या गटामध्ये या तिघांनी चांगले यशस्वी गुण प्राप्त केलेले आहेत. तसंच जो आता मोठा गट आहे त्या मोठ्या गटामध्ये 20, 18 आणि 17 अशा 3 टाईप मध्ये गुण मिळवलेले आहेत. याच्यामध्ये नीरज कुरेकर हा 20 गुण मिळवून भोसरी नगरातला यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे. मला वाटतं मैत्रेयी आणि नीरज हे एकाच बहीण भाऊ दिसत आहेत. त्यामुळे यावर्षी दिवाळी त्यांनी खूप चांगल्या बौद्धिक फराळ जोरात केलेलं दिसतंय. दुसरे स्वप्ना दिनेश माळी गुण 18 दिघीनगर. तिसरा आहे पुंडलिक झेंडा माळी गुण 17 दिघीनगर. आणि चौथा आहे प्रसाद नितीन तागडे गुण 17 दिघीनगर. त्यामुळं एकूण या गटामध्ये भोसरीनगर, दिघीनगर आणि मोशीनगर या तिन्ही नगरांचा मोठा सहभाग याच्यामध्ये दिसतोय. आणि तिन्ही गट आपल्या या सर्व गटामधनं तिन्ही नगरातनं साधारण 7 जणांना यशस्वी चांगलं योगदान मिळालेलं आहे. त्यांना पुढच्या वाटचालीस आणि त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आपला हा निकाल मी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. पुढचा कार्यक्रम आपण सुरू करावा धर्माधिकाऱ्यांना विनंती. धन्यवाद विलासजी. आणि स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. ज्यांनी तसं सगळ्यांचाच निकाल चांगला होता. ज्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विलासजींनी सांगितले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो. कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणजे ज्यासाठी आपण खूप आतुरतेने वाट पाहत आहोत त्या आपल्या स्मिताताईंच्या मार्गदर्शनाची. स्मिताताईंचा थोडक्यात परिचय मी करून देतो. स्मिताताईंचं काम खूप उल्लेखनीय आहे. आज आपल्याला स्मिताताई लाभल्या ही फार मोठी गोष्ट आहे. स्मिताताईंचं शिक्षण MA मराठी आणि MJ प्रिंट मीडिया असं झालेलं आहे. तसंच सुगम संगीत काउन्सिलिंगचा पोस्ट डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणजे IIE मध्ये MPhil करत आहेत. ताई मुलांसोबत वाढताना या पालक अभ्यास मंडळाच्या संस्थापक संचालक सुद्धा आहेत. त्यांनी बालवयामध्ये बालनाट्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. बालनाट्य ते राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा असा मोठा प्रवास पण त्यांनी केलेला आहे. आणि आज तिथून त्या बालनाट्य स्पर्धेतील परीक्षक अशा प्रकारचा उल्लेखनीय प्रवास नाट्य क्षेत्रातला ताईंचा आहे. त्याचबरोबर लेखन, निवेदन, सूत्रसंचालन, आकाशवाणी व तसेच बाहेर व्हॉइस ओव्हर सुगम संगीत कार्यक्रम, काव्य वाचन, अभिवाचनातला अनुभव ही ताईंचा आहे. त्यांचा काव्यसंग्रही प्रसिद्ध आहे. 2001 मध्ये साहित्य संस्कृती महामंडळाच्या वतीने जो काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला त्यामध्ये ताईंच्या कवितांचा समावेश आहे. पत्रकारिता क्षेत्रातही ताईंनी अतिशय उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. सोलापूर संचार, तरुण भारत, लोकमत इथे 1997 ते 2007 अशा प्रदीर्घ 10 वर्षांच्या काळामध्ये त्या उपसंपादक त्यांनी म्हणून काम केलेलं आहे. पुण्यात आल्यावर त्यांनी मिळून सारे जणी या मासिकात सहसंपादक होत्या. पुणे आणि बाहेर मुलांसाठी त्या शिबिर घेतात. पालक कार्यशाळा आणि समुपदेशनही त्या करतात. कर्वे शिक्षण संस्थेत कुमारवयीन मुलींसाठी अनुभूती नावाचा कोर्स त्यांनी स्वतः डिझाईन केला आणि त्याचं एक्झिक्युशनही त्यांनी स्वतः केलं. अक्षरनंदन मध्ये मराठीची ताई
आणि गरवारे बालभवन मध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मुलांसाठी गाणी कशी म्हणायची यावर त्यांनी अनेक सत्रेही घेतली. लहान मोठ्यांसाठी गाणी आणि गोष्टींचे सेशन्स ही त्या फार चांगल्या प्रकारे घेतात. युनिसेफ आणि ग्राममंगलमच्या संवेदनशील पालकत्व या प्रकल्पाच्या त्या मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात. ही खूप मोठी गोष्ट ताई करतायत. भाषा, संगीत, समुपदेशन, बालसंगोपन, पालकत्व, नाट्य, लेखन, निवेदन, सूत्रसंचालन, काव्य, पत्रकारिता, प्रशिक्षण अशा विविधांगी बहुविध कलागुण असलेल्या ताई आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेल्या आहेत. तेव्हा मी स्मिताताई पाटील वळसंगकर यांचं पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि मी ताईंना विनंती करतो की आपल्या सुमधुर मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला दिवाळीच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व श्रोतवर्गांना मिळावा यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रमात मार्गदर्शनास सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद अमृतजी आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 सदिच्छा. सध्याचा सगळा काळ 8-9 महिने आपण ज्या मनस्थितीतून गेलो आहोत सगळेच, त्यात ही दिवाळी काही नवीन आशेचे किरण घेऊन आली आहे. तर ही दिवाळी आपल्या सगळ्यांनाच खूप आरोग्यदायी आणि खूप भरभराटीची, खूप सुखाची, शांतता, समाधान आणणारी ठरो एवढी माझी प्रार्थना आहे. आजचं बोलणं म्हणजे कुठलीही रेडीमेड उत्तरं नाही आहेत, मार्गदर्शन नाही, कारण मी मार्गदर्शन करण्याइतकी मोठी नाही आहे. मी स्वतःला अजूनही विद्यार्थीच मानते. मी अजूनही शिकती आहे अनेक व्यक्तींकडून, पुस्तकांकडून. जे जे अनुभव मला येतात त्या अनुभवातून, अनेक जी कामं उभी राहतात त्या कामांमधून, असं मी स्वतः खूप शिकती आहे. त्यामुळे मी अजूनही विद्यार्थी आहे. पण मला आत्तापर्यंत समजलेल्या काही गोष्टींचं मी तुमच्यासोबत शेअरिंग करणार आहे आणि त्यातून आपल्या सगळ्यांनाच काही उत्तरं मिळतील, काही प्रश्न नवे उभे राहतील असं मला वाटतं. सुखी कुटुंबाचा कानमंत्र असा आजचा विषय आहे. खरं तर असं ठोस असं उत्तर आपल्या आयुष्यात कधीच कुठल्या प्रश्नावर मिळत नाही. आपण धडपड करत राहतो, प्रवास सुरू करतो. कुठल्याही दिशेने जाण्यासाठीचा प्रवास महत्त्वाचा असतो. आपण पावलं कशी उचलतोय, काय विचार करतोय, आपण मुळात सुरुवात करतोय का नाही, हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे असा ठोस उत्तरं आजच्या ह्याच्यातनं मिळतील की नाही मला माहिती नाही, पण आपण प्रयत्न तरी करूयात. कुठलंही काम उभं करण्यासाठी सुरुवात करावी लागते, त्या कामाची दिशा ठरवावी लागते, त्याचं नियोजन करावं लागतं. त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपण अशा कार्यक्रमांकडे बघावं असं मला वाटतं. कुटुंबात सगळ्यात सुरुवातीला येतो तो मी. म्हणजे आपल्याकडे कायमच असं म्हटलं जातं की मीला कायम बाजूला ठेवायचं, पण खरं तर मला उलटं वाटतं की मी कसं आहे, मी कशी आहे, माझ्याशी माझं नातं कसं आहे, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि मी कसं आहे आणि मी कशी आहे हे मी माझ्या स्वतःवरून ठरवलंय, स्वतःचा विचार करून ठरवलंय, आत्मपरीक्षण करून ठरवलंय की इतरांच्या मतांवरून ठरवलंय. आणि मी नेहमी तसंच ठरवते का की लोक मला जे काय म्हणतात, लोकांनी मला जे लेबलिंग केलं आहे त्याच्यावरून मी कसं वागायचं आहे, माझा स्वभाव कसा करायचा आहे, मी काय बोलायचं आहे, मी कसं वागायचं आहे आणि मी कशा पद्धतीने राहायचं आहे हे मी ठरवते का? खरं तर या सगळ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये आपण अगदी एक कण असतो छोटासा. आपल्यापेक्षाही खूप खूप काम करणारी माणसं असतात, खूप माणुसकी असणारी माणसं असतात. समाजासाठी, घरच्यांसाठी, या जगासाठी काही केलेली अत्यंत उत्तुंग अशी माणसं आपल्याला भेटत असतात. आधीच्या पूर्वसुरींची परंपरा असते आपल्या समोर. त्यामुळे आपण जे काही आहोत ते अत्यंत एक मातीचा कण आहोत असं मला नेहमीच वाटतं आणि असं काम करणाऱ्या सगळ्यांनाच वाटावं.
पण तरी सुद्धा मी अत्यंत युनिक आहे. कारण माझं दिसणं, माझं वागणं, माझं बोलणं, माझा स्वभाव, माझ्यातले गुण, दोष असे सगळे 100% दुसऱ्या व्यक्तीत असूच शकत नाही. त्यामुळे ही जाणीव आपल्याला आहे का, की मी अत्यंत युनिक असं व्यक्तिमत्व आहे. मी खूप वेगळी आहे किंवा मी खूप वेगळा आहे सगळ्यांपेक्षाही. ही जाणीव आणि त्याचबरोबर इतकी लोक काय काय काम करत असतात, इतकी लोक मोठी असतात, त्यांच्या तुलनेमध्ये मी एक छोटासा मातीचा कण. हे बॅलन्सिंग आपल्याला जमलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही जाणीव आपल्याला सतत जमिनीवर ठेवते. मी कशी आहे, मी कसा आहे, याचा विचार जर आपण केला तर आपल्याला अनेक गोष्टी आपल्यातल्या जाणवायला लागतात. आपल्यातले प्लस पॉईंट आपल्याला कळतात, आपल्यातले मायनस पॉईंट कळतात, आपल्या व्यक्तिमत्वातल्या त्रुटी आपल्याला कळतात. आणि त्या त्रुटी बाजूला करून त्याच्यावर काम करून आपल्याला पुढे जायचं आहे. आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे. जन्माला सगळेच येतात, जन्माला सगळे येतात, आपसूक वाढतात. काही जण जाणीवपूर्वक वाढवले जातात, काही जण असेच वाढतात. काही जण मात्र ठरवून काहीतरी विचार करून कुठल्या तरी कामाला सुरुवात करतात. विचार करून जगणं, स्पष्ट विचारांनी जगणं हे मला माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं वाटतं. जन्माला आलोत म्हणून वाढलोय, जगलोय. लग्नाचं वय आलं की लग्न केलंय. लग्न झालं म्हणजे मुलं झालीच पाहिजे. मुलं झाली आहेत आणि मग स्वतःचं घर घेतलंय, गाडी घेतली आहे. मुलांची शिक्षणं व्यवस्थित केली आहेत. छान घर बांधलेलं आहे. मुलं मोठी झालेली आहेत. त्यांचं करिअर व्यवस्थित झालेलं आहे आणि आता छान समाधानाने आयुष्याची अखेर करायची आहे. हे तर प्रत्येकाचंच असतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही काम करतोय का? आपण काही विचार करतोय का? पठडीतल्या जगण्याच्या पलीकडे आपण काही करतोय का? याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. पुढचा मुद्दा म्हणजे माझं स्वतःवर प्रेम आहे का? मी मला पूर्णपणे स्वीकारलंय का? कुटुंबाच्या नात्यामध्ये आपण नेहमी असं म्हणतो की माणसाला पूर्णपणे 100% स्वीकारावं, ती व्यक्ती, समोरची व्यक्ती जशी आहे तशी आपण स्वीकारावं. हे जसं नात्याच्या बाबतीत, इतर लोकांच्या बाबतीत आपण करतो, तसंच आपण स्वतःच्या बाबतीत करतो का? मी मला आहे तसं पूर्णपणे स्वीकारलंय का? जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो सगळ्या जगावरही प्रेम करू शकतो. प्रेम करण्याची ताकद अफाट आहे, ती आपल्यापासून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. पण आधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. आपल्याला आपण आवडलो पाहिजे. आपल्याला आपण आवडलो की मग सगळा प्रवास खूप सुखकर होतो. मग कोणी बोललं, कोणी काही आपल्याला अपमानास्पद वागवलं तरी सुद्धा थोडा काळ काहीतरी वाटतं, कारण शेवटी आपण संतही नसतो आणि दगडही नसतो. पण इतरांच्या मतांवरून मी कसा आहे किंवा मी कशी आहे हे जर आपण ठरवत बसलो तर पावलोपावली आपल्याला त्रास होणार आहे. पावलोपावली आपला अपमान होईल असं वाटतंय, आपण दुखावले जाणार आहोत. पण त्यापेक्षा मी माझ्या दिसण्याबाबतीत, माझ्या असण्याबाबतीत मी समाधानी आहे का, हे आपण बघितलं पाहिजे. आणि जर आपण स्वतःवर प्रेम करत असू, आपण स्वतःच्या सगळ्या अस्तित्वाबाबत खूप आनंदी असू, तर तो आनंद आपण इतरांनाही देऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे काळानुसार बदलण्याची माझी तयारी आहे का, की मी मागचंच काहीतरी धरून बसलोय. मी खूप रिजिडिटी दाखवतोय सगळ्याच बाबतीत. मागच्या खूप काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. अनेक आपण असे प्रत्येक गोष्टीचा काही अनुभव घेण्याची गरज नसते. आपण मागच्या काही लोकांनी सांगितलेलं, लिहून ठेवलेलं याच्यावर विश्वास ठेवतो आणि तसे वागतो. पण त्या सगळ्या परंपरा आंधळेपणाने आपण स्वीकारत नाही आहोत ना, हे नक्की बघितलं पाहिजे. काळानुसार आपण स्वतःमध्ये काही बदल करतो आहोत का? मी असाच आहे किंवा मी अशीच आहे, असं खूप कौतुकाने लोक सांगत असतात. पण असं नाही. तुम्हाला काळानुसार बदलण्याची, स्वतःमध्ये काही बदल करून घेण्याची अशी तयारी तुम्ही दाखवताय का? हे खूप महत्त्वाचं आहे. नवीन शिकण्याची तुमची तयारी आहे का? हे पण खूप महत्त्वाचं आहे. नवीन का शिकायचं? की तुम्ही सतत
विद्यार्थी असलात तर आयुष्याचा प्रवास खूप सोपा होतो. नवीन नवीन शिकत राहिलो की आपल्याला एक छान ऊर्जा मिळते, छान आत्मविश्वास येतो. मग अगदी छोट्या छोट्या शिकणं म्हणजे काही मोठे मोठे कोर्सेस केले पाहिजे असं नाही. अगदी मला जर मी स्पेसिफिक पुरुषांविषयी सांगते, समजा मला भांडी घासणं जमत नाही आहे, मला स्वयंपाक जमत नाही आहे, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून मी सुरुवात करतोय का? छोटी छोटी कामं मी स्वतःची करतोय का? मी करतेय का? अगदी बाया असतील तर फक्त स्वयंपाक, मग मला प्लंबिंगचं काही जमतंय का? मला वस्तू दुरुस्त करण्याचं काही जमतंय का? इतके छोटे 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 बदल, असं छोटं छोटं शिकणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांनी आपण कायम एक आपल्याला ऊर्जा मिळते आणि मग ती ऊर्जा आपल्याला आनंदी जगण्यासाठी खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं. याचबरोबर माझं व्यक्तिमत्व कसं आहे, म्हणजे आयुष्यात 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. नातेसंबंध, पैसा आणि आत्मविश्वास, आत्मभान. तर मी माझं व्यक्तिमत्व कसं आहे, मी सगळ्यात पैशांना महत्त्व देते का मी नातेसंबंधांना महत्त्व देते, की मी माझ्या आत्मसन्मानाला महत्त्व देते? हे तीनही मुद्दे पूर्ण आयुष्यभर खूप महत्त्वाचे आणि उपयोगी असतात. म्हणजे जर माझ्या सहवासात येणाऱ्या व्यक्ती पैशांनाच अवाजवी महत्त्व देणाऱ्या असतात, म्हणजे हे तिन्ही घटक आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. नातेसंबंधही तितकेच महत्त्वाचे आहेत, पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि आत्मसन्मान हाही तितकाच महत्त्वाचा आहे. आपला आत्मसन्मान सततच कुणी जर दुखावत असेल तर आपण तिथून निघून जाणं, शांतपणे पण ठामपणे सांगणं की नाही, हे मला नाही चालणार आहे, मला हे नाही आवडत आहे, हे करणं पण खूप तितकंच महत्त्वाचं असतं. आणि नातेसंबंध, पैसा आणि आत्मसन्मान या तिन्ही गोष्टी आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या असतात. पण माझी पर्सनॅलिटी, माझं व्यक्तिमत्व कसं आहे, मी जास्त महत्त्व पैशांना देते की मी नातेसंबंधांना देते की आत्मसन्मानाला देते, हे ज्याचं त्यानी आपल्या स्वतःचा विचार करून ठरवायचं असतं. आणि मग आपल्या समोरची येणारी व्यक्ती जर विरुद्ध, म्हणजे समजा मी आत्मसन्मानाला खूप महत्त्व देते आणि माझ्या सहवासात येणारी व्यक्ती पैशांना खूप महत्त्व देते, असं जर असेल तर आपल्याला सततच वादविवाद होत राहतील. म्हणजे समोरची व्यक्ती वेगळी असणार आहे हे मान्य करून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. त्यामुळे स्वतःला आहे तसं स्वीकारणं, स्वतःतल्या त्रुटींवर काम करणं, स्वतःतल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल समाधानी असणं, स्वतःवर हे सगळं स्वीकारून स्वतःवर खूप खूप प्रेम करणं, हे कुटुंबाच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. स्वतःनंतर कुटुंबात येतो तो आपला जोडीदार, सहचर, आपली पत्नी किंवा नवरा. तर मग माझं व्यक्तिमत्व जर असं आहे तर माझ्या जोडीदाराचं व्यक्तिमत्व कसं आहे? त्याचं व्यक्तिमत्व कुठल्या गोष्टींना जास्त महत्त्व देतं, त्यानुसार पण आपल्या घरात वादाचे प्रसंग किती 50% येतात की 100% येतात, की रोजच आपण कडाकडा भांडत बसतो किंवा आहे त्या गोष्टी स्वीकारून पुढे जाऊ, तर हे सगळं त्याच्यावर ठरतं. त्यामुळे आपल्या जोडीदाराची पर्सनॅलिटी, जोडीदाराच्या व्यक्तिमत्वाचा प्रकार कुठला आहे हे पण आपण नक्की बघितलं पाहिजे. सहवासाने अनेक गोष्टी सहज होतात, तसेच अनेक गोष्टी बिघडतात सुद्धा. म्हणजे आपल्याकडे असं आहे की कोणी जर, एखादा माणूस जर भलं नसेल इतरांच्या दृष्टीने, किंवा एखादी मुलगी जर व्यवस्थित वागत नसेल किंवा एखादा मुलगा व्यवस्थित नसेल, म्हणजे चौकटीतलं जे आपलं आयुष्य त्याच्या पेक्षा वेगळं काही वागत असेल, कुणी व्यसनी असेल, कुणाचा स्वभाव चांगला नसेल, तर आपल्याकडे खूप ठोस उत्तर दिलं जातं की लग्न करून टाका म्हणजे सुधरेल, सगळं व्यवस्थित होईल. खरं तर असं नाही आहे. लग्न करून अनेक गोष्टी, जर असं टोकाचं कोणी वागत असेल तर त्या व्यक्तीचं लग्न करून प्रश्न सुटत नाही, प्रश्न बिघडतात, समस्या जास्त मोठ्या होतात. कारण त्या व्यक्तीचं तर सगळं बिघडलेलंच असतं गाडं. त्या व्यक्तीच्या बरोबर जे नातं तयार होतं ज्या व्यक्तीचं, दुसऱ्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीचं आयुष्य पण खूप त्रासदायक होतं
आणि मग मुलं झाली तर त्या मुलांचंही आयुष्य त्रासदायक होतं. अशी अनेक कुटुंब आपण आपल्या अवतीभोवती बघत असतो आणि ती वर्षानुवर्ष त्यांना प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, त्यांना कोणाची मदत घ्यायची नसते आणि मग ते अख्खं कुटुंब खूप त्रासातनं जातं आणि त्याच्याभोवती त्यांच्याशी निगडीत जी माणसं असतात तर ती माणसं सुद्धा अशीच त्रासातनं जातात. पण त्यावर मार्ग काढायचा असतो हे त्यांना माहितीही नसतं किंवा कधी-कधी मार्ग काढायचीच तयारी नसते. सतत प्रश्न सांगत बसणं, असा एक स्वभाव काही माणसांचा असतो. तर आपल्या जोडीदाराचा स्वभाव कसा आहे, याच्यावरही आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य, जसं माझा स्वभाव कसा आहे, यावर माझ्या कुटुंबाचं स्वास्थ्य अवलंबून आहे, तसंच माझ्या जोडीदाराचा स्वभाव कसा आहे, आमच्या दोघांचं एकमेकांशी वागणं कसं आहे, याच्यावरही कुटुंबाचं स्वास्थ्य खूप अवलंबून असतं. सहवासाने अनेक गोष्टी सुकर होतात असं म्हणतात, पण काही गोष्टी बिघडतात सुद्धा. मग यात तोल कसा राखायचा? मी आणि माझा जोडीदार नक्कीच भिन्न असणार आहोत. वेगळे स्वभाव असणार आहेत. आमच्या दोघांचं वाढणं हे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत झालेलं आहे. अ, मग ती सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल, स्वभाव असतील. माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या बायकोचं वाढणं हे वेगळ्या परिस्थितीत झालेलं आहे. त्यामुळे आपण दोन्ही व्यक्ती त्या पूर्णपणे वेगळ्या असणार आहोत. हे आपण नक्की, याची खूणगाठ आपण आपल्या मनाशी नक्की बांधली पाहिजे. एकमेकांमधलं साम्य शोधून आपण वागत असतो आणि ते जर नाही सापडलं तर मग खूप त्रागा होतो. आपल्याला असं वाटतं की एवढं सुद्धा साधं कळत नाही का, हे नाहीच आहे या माझ्या जोडीदाराकडे, कसं राहायचं मग मी? पण मग तो त्रागा, तो आपला त्रास वाचवता येईल का? तर मग आपल्या एकमेकांच्या व्यक्तिमत्वातले पूरक गुण कोणकोणते आहेत? म्हणजे माझ्या स्वभावातल्या या गोष्टी आहेत, माझ्या एकूण आयुष्यातल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी पूरक ठरणारे गुण आपल्या जोडीदारामध्ये कुठले आहेत, याचा विचार केला पाहिजे आणि मग त्या पूरक गोष्टींचा आपल्या पुढे जाण्यासाठी, आपला काही प्रवास चांगला होण्यासाठी कसा उपयोग होईल, याचा पण नक्की विचार केला पाहिजे. काही प्रश्नांची उत्तरं कधीच सापडत नाहीत. म्हणजे आपण खूप प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या मागे धावत असू, खूप त्रागा करत असू, तर आपण हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नसतात. काही समस्या सुटत नसतात. आपण त्याच्यावर काम नक्की केलं पाहिजे. त्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. पण ती जेव्हा शोधूनही उत्तरं सापडत नाहीत, तेव्हा काय करायचं? तर जीवनसाथ अभ्यास मंडळ म्हणून गेली 22-23 वर्ष एक अभ्यास मंडळ चालतं, जे अनिलदादा भागवतांनी हे अभ्यास मंडळ सुरू केलं. अनिलदादा भागवत आता नाही आहेत. अनिलदादा भागवत आणि बालभवनच्या संचालक आणि मुलांमध्ये काम करणाऱ्या शोभाताई भागवत या दोघांचा बरीच वर्ष सहवास मला लाभला. त्यांच्या जीवनसाथ अभ्यास मंडळात आम्ही नियमितपणे जातो. तर शोभाताईंशी बोलताना एकदा शोभाताई असं म्हणाल्या होत्या की काही प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत, तेव्हा त्यांची गाठोडी करून माळ्यावर टाकून द्यायला पाहिजेत. हे प्रश्न सुटणार नाहीत किंवा प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, तर मग त्यांचं गाठोडं करून माळ्यावर टाकूयात. म्हणजे आणि मग पुढच्या गोष्टींवर आपल्याला काम करायला सोपं जातं. तर असे अनेक प्रश्न असतात की जे सुटणार नाहीत असं म्हणून आपल्याला खूप त्रागा होतो. पण सगळेच प्रश्नच नसतात अहो सुटत आयुष्यात. त्यामुळे काही प्रश्नांची गाठोडी माळ्यावर टाकून द्यावीत, म्हणजे मग पुढच्या गोष्टींकडे लक्ष आपल्याला देता येतं. माझं असं व्हायचं की काही गोष्टी कळतच कशा नाहीत माझ्या नवऱ्याला. असा मला खूप त्रास व्हायचा, रागराग व्हायचा, चिडचिड व्हायची खूप. आणि मी जीवनसाथ अभ्यास मंडळात जायला लागल्यावर असं कळलं की तिथल्या ज्या गटचर्चा होतात, तिथल्या ज्या इतर अनिलदादांशी बोलणं व्हायचं, शोभाताईंशी, आणि मग लक्षात आलं की हो अरे खरंच आहे, आपल्याला काही गोष्टी कळतात, त्या समोरच्याला कळत नाहीत असंही असू शकतं की. सगळ्या आपल्याला कळणाऱ्या गोष्टी समोरच्याला कळतातच, त्यांनी त्या कळूनच तसंच वागलं पाहिजे आपल्या मनासारखं, असं नाही होणार आहे. आणि मग ती एक शांतता आली की हो खरंच काही लोकांना काही गोष्टी कळत नाहीत आणि हे खरंच आहे. कोणी मुद्दामून आपल्याला त्रास द्यायला कधी वागत नसतं. जाणीवपूर्वक जोडीदाराला त्रासच द्यायचा आहे
असे वागणारी खूप अपवादाने उदाहरणं असतात. सगळ्या संसारांमध्ये अशी उदाहरणं नसतात. त्यामुळे अनेक गोष्टींचा त्रागा करण्यापेक्षा आपल्याला पूरक गुण कुठले कुठले आहेत, एकमेकांना मिळून कुठलं काम चांगलं करता येऊ शकतं, याचा नक्की दोघांनी शांतपणे बसून विचार करावा. आणि कुठलेही प्रश्न संवादाने सुटतात. गप्प राहण्याने सुटणार नाहीत, त्रागा करून सुटणार नाहीत, चिडचिड करून, रागराग करून, भांडण करून तर अजिबात सुटणार नाहीत. संवादाने अनेक प्रश्न सुटू शकतात, पण त्यासाठी कुटुंब संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. कुटुंब बैठक महत्त्वाची आहे. आठवड्यातून एकदा सगळे मिळून बसलेत, आठवड्याभरात काय झालंय याची चर्चा केली, काय काय खटकलंय, काय काय चांगलं वाटलं, काय काय आत्ता आपल्याला केलं तर छान वाटेल, काय काय करता येईल आणखीन, हे सगळं बोलण्यासाठी कुटुंब संवाद, कुटुंब बैठक ही खूप महत्त्वाची असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला कोणी मुद्दामून त्रास द्यायला घरात कोणी वागणार नाही, हे नक्की लक्षात ठेवूयात. त्यांनी आपले अनेक प्रश्न सुटू शकतात. किती ताणायचं हे पण आपण बघितलं पाहिजे. तुटेपर्यंत ताणायचंय का हेही बघितलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की जिथे कुटुंब विभक्त होतात तिथे सहन करत राहायचंय, असं माझं म्हणणं अजिबातच नाहीये. जिथे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, जिथे आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे, जिथे आपला आयुष्याचाच प्रश्न आहे, आपल्या जीवाचा प्रश्न आहे, आणि तिथे जर आपल्याला त्रास होत असेल टोकाचा, तर तिथे न थांबणं हे केव्हाही योग्य असतं. म्हणजे कुणाचा जीव जात असेल तर नातं टिकवायचंच आहे किंवा कुटुंब टिकवायचं आहे असं नाही. व्यक्ती पण महत्त्वाची, जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं नाही की कितीही त्रास झाला तरी टिकूनच राहायचंय असं नाही. आपल्या जीवाचा प्रश्न आला असेल तर नक्की आपल्या मुलांच्या जीवाचा प्रश्न असेल तर मुलांचा हा नक्की विचार आपण केला पाहिजे. यासाठी काय पाहिजे म्हणजे मी बोलतेय ते सर्वसामान्य कुटुंबांविषयी बोलते. जिथे टोकाच्या समस्या आहेत तिथे समुपदेशकाची नक्की मदत घेतली पाहिजे. समुपदेशकाच्या मदतीने पण काही होत नसेल आणि काही मानसिक समस्या असतील तर सायकाट्रिस्टची नक्की मदत घेतली पाहिजे, उपचार करून घेतले पाहिजेत. टोकाचं व्यसन असेल तर तिथेही मदत घेतली पाहिजे. आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तर आर्थिक तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. त्या समस्येच्या स्वरूपानुसार आपण मदत नक्की घेतली पाहिजे. पण सर्वसामान्य जे जगणं आहे त्याच्यामध्ये रोजचे येणारे संघर्ष आहेत, रोजचे येणारे ताण आहेत, तर ते आपल्याला सोडवता नक्की आले पाहिजेत. आणि ते सोडवता येत नसतील तर मदत ही अगदी निसंकोचपणे घेतली पाहिजे. समुपदेशनाकडे जाणं किंवा हे काही चुकीचं नाहीये हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला ताप आला, शरीराला ताप आला तर आपण डॉक्टरकडे जातोच की नाही, तसंच मनाला ताप आला की मदतीची गरज लागते आणि ती मदत आपण नक्की घ्यावी. पण आत्ता मी जे बोलते ते एकूण सर्वसामान्य कुटुंबांविषयी. तर दोघांनीही नवरा बायको दोघांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे. मध्ये मी एका ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये, एका छोट्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी घ्यायला गेले होते, मुलं आणि पालकांची. तर बरंच आमचं काय काय चालू होतं आणि तिथे 3.5 वर्षांचा एक मुलगा त्याच्या आईशी अत्यंत उद्धटपणे बोलत होता. ए मम्मी दे की ग हे, ए मम्मी ते दे. म्हणजे वयाला न शोभणारं असं तो आईशी वागत होता आणि आई म्हणजे त्याची कोणीतरी गुलाम आहे असं ते सारखं दिसत होतं. त्याचं बऱ्याचदा असं आईशी बोलणं पाहिल्यानंतर मी त्याला विचारलं की अरे तू मम्मीशी घरी पण असंच वागतोस का? तर तो म्हणाला हो. बाहेर पण असंच वागतोस? तो म्हणाला हो. एक तर तो अगदी 3.5 वर्षांचा आहे त्यामुळे त्याला काय आपण सांगणार. तर मी म्हणलं पण का रे तू असं गोड का नाही बोलत मम्मीशी? तर तो म्हणाला पप्पा पण असंच वागतात की मम्मीशी, मी पण तसा वागतो. तर हा खूप मोठा सिग्नल मुलं आपल्याला देतात की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कसं वागताय हे बघण्यासाठी 24 तासांचा एक कॅमेरा आपल्या घरात लावून ठेवलेला असतो आणि तो म्हणजे आपली मुलं. तुम्ही प्रेमाने वागताय का? संवादाने प्रश्न सोडवताय का? का एकमेकांवर सतत ओरडताय, एकमेकांशी सतत भांडतायत, हे मुलं बघत असतात. आणि
त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांनी इतरांशी किंवा स्वतःच्या जोडीदाराशी कसं वागायचं याचा पाया लहानपणी मुलांनी नात्यांचं कोणतं स्वरूप अनुभवलंय, पाहिलंय यावर ठरत असतो. त्यामुळे मुलं तुम्हाला बघत असतात, मुलं तुमचं निरीक्षण करत असतात. तुम्ही एकमेकांशी कसं वागताय, तुम्ही कुटुंबातल्या इतर लोकांशी कसं वागताय, तुम्ही प्रेमाने वागताय का, तुम्ही एकमेकांना मदत करताय का, तुम्ही एकमेकांच्या अडचणीला धावून जाताय का, तुम्ही गोड बोलताय का, तुम्ही ओरडून बोलताय की भांडताय, सतत दोष देताय समोरच्याला, आपल्या वागण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलतायत का, हे सगळं मुलं बघत असतात आणि त्यावर त्यांचं व्यक्तिमत्व ठरत असतं. त्यामुळे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आपण घरात कसे वागतोय, आपण समाजात कसे वागतोय, आपण बाहेर कसे वागतोय, आपण रस्त्यावर कचरा कसा टाकतोय, किती घाण करतोय, आपण सिग्नल मोडतोय का, आपण रस्त्यावर कोणी चुकीचं वागल्यावर कशा पद्धतीने उत्तर देतोय, आणि घरातही सगळ्या बाबतीत आपण कसं वागतोय हे मुलं बघत असतात. मध्यंतरी मला एक सिंगल पेरेंटिंग करणारी एक आई म्हणाली, ती तिचे आई वडील आणि तिची 2 मुलं असं एकत्र राहतात आणि तिची मोठी मुलगी आता वयात आली आहे, कळण्याच्या वयात आहे, आणि ती म्हणाली की अगं मी जेव्हा मुलीशी लग्न या विषयात बोलते तेव्हा तिने नात्यांचं चांगलं स्वरूप घरात अनुभवलंच नाहीये. तिचे आजी आजोबा सतत एकमेकांशी भांडत असतात, रोज एकमेकांवर आरडाओरडा, सतत सतत बोलणं, कधीही चांगलं एकमेकांशी बोललेलं तिला दिसलेलं नाही. त्यामुळे ती म्हणते की मला लग्नच नाही करायचं. कशासाठी लग्न करायचं मी? नवरा बायकोंच्या नात्यांचं असं स्वरूप जर मुलं बघत असतील तर त्यांना लग्न करावंसं नाही वाटणार, त्यांना कुणाशी नातं जोडावंसं नाही वाटणार. तर याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. अनिलदादा भागवत असं म्हणायचे की आपल्या मुलांना जर आपल्याला आनंदी ठेवायचं असेल तर एक महत्त्वाचं काम करायचं पुरुषांनी. कारण बाया बऱ्यापैकी सोशिक असतात, याला अपवादही असतात, म्हणजे सगळेच पुरुष त्रास देणारे नसतात, सगळ्याच बाया सोशिक असतात असं 100% नाही, सगळ्या गोष्टींना अपवाद आहेत. पण आपल्याकडे पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे अनेक गोष्टी, अनेक चुकीच्या गोष्टी घरामध्ये घडतात आणि मग पुरुषांना असं वाटतं की आपण असं वागलो तरच आपण खरे. तर असं नसतं. तर पुरुषांना अनिलदादा नेहमी असं सांगायचं की आपल्याला आपली मुलं जर आनंदी बघायची असतील तर एकच काम करायचं, मुलांच्या आईवर मनापासून प्रेम करायचं. तर हे जेव्हा वाक्य ऐकायचं पुरुषाला तर तेव्हा वाटायचं अरे हे कसं काय, पण खरंच आहे. प्रेम करणं म्हणजे काय, एकमेकांच्या मतांचा सन्मान करणं, एकमेकांना कामांमध्ये मदत करणं, मदत घेणं, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला पूरक असं काही करता येतंय का आपल्याला हे बघणं, घरामध्ये त्या व्यक्तीचा सन्मान ठेवणं, हे सगळं नात्यासाठी खूप, म्हणजे एक हेल्दी नात्यासाठी हे खूप आवश्यक आहे. मी जेव्हा पत्रकार म्हणून मेनस्ट्रीममध्ये काम करत होते तर तेव्हा मला 2 व्हीलर येत नव्हती आणि मला खूप भीती वाटायची 2 व्हीलर शिकायची. तर माझ्या नवऱ्यांनी मला असं सांगितलं की तुझ्या व्यक्तिमत्वातला हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे की तुला 2 व्हीलर येत नाही, तुला स्वतंत्रपणे सगळीकडे जाता आलं पाहिजे, विसंबून राहता नाही आलं पाहिजे. तर त्यांनी मला खूप आग्रहाने 2 व्हीलर शिकायला लावली आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं की अरे खरंच किती सोयीचं आहे आपल्या हाताची गाडी असणं, की आपण रिक्षावर किंवा बाकी सगळ्यावर अवलंबून न राहता पुढे पुढे आपल्याला जाता येतंय आणि आपली कामं खूप छान मार्गी लागतात. तर ही एक छोटीशी गोष्ट झाली. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जोडीदारासाठी करता येतात की काहीतरी कमी आहे का, मग तिथे आपण मदत करू शकतोय का, तर हे नक्की बघावं. एकमेकांच्या उणीवा शोधून सतत टोचणी देण्यापेक्षा त्या समजुतीनं दूर कशा करता येतील यासाठी प्रयत्न आपण नक्की केले पाहिजेत घरामध्ये. हे नात्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सारखं तुला हेच जमत नाही, तुला हेच येत नाही, तू अशीच आहे, तू असाच आहेस, किंवा तुम्ही असेच वागता, हे सतत बोलून स्वतःचाही त्रागा करून घ्यायचा, इतरांनाही सतत बोलत राहायचं, यापेक्षा काय काय गोष्टी करता येतील त्याने आपलं नातं जास्त चांगलं होईल हा विचार केला पाहिजे. पण काही गोष्टी प्रयत्न करूनही सुटणार नाहीयेत, होणार नाही त्याच्यावर काही, तर त्या गोष्टी बाजूला करून पुढे जाता आलं पाहिजे.
हे असं आपण नाही वागलो तर मात्र मग सतत भांडणं घरामध्ये, वातावरण खूप खराब, असं सगळं होतं. आपण एकमेकांशी कसं बोलतो, घरात एकमेकांशी कसं बोलतो, हा टोन खूप महत्त्वाचा असतो. आपण सतत ओरडून बोलतोय का, उद्धटपणाने, उर्मटपणाने बोलतोय का, याचा विचार नक्की केला पाहिजे. कारण सतत भांडणाचा सूर घरामध्ये अशांती निर्माण करतो आणि मग ही अशांती एकूणच कौटुंबिक स्वास्थ्यासाठी खूप धोकादायक असते. अनेक घरांमध्ये असं चित्र दिसतं की बाई सतत काम करतीये, घरच्या बाहेरच्या सगळ्या आघाड्यांवर एकटी लढतीये. तर काही घरांमध्ये असं चित्र असतं की घरातली जी काही कामं आहेत ती घरातली सगळ्यांनी मिळून पार पाडली आहेत आणि मग बाहेर पण गेलो आहेत. असं खूप छान चित्र, असं दोन्ही चित्र 2 घरांमध्ये दिसतात. आपल्याला ठरवायचंय आपलं घर आपल्याला कसं हवंय. मग काय होतं, बाया सोसतात अनेक वर्ष आणि मग नंतर त्यांची खूप चिडचिड होते. त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कारण लहानपणापासून आपल्याकडे मुलीला बाई म्हणूनच वाढवलं जातं आणि पुरुषाला पुरुष म्हणून, मुलग्याला पुरुष म्हणून वाढवलं जातं. मग पुरुषांनी रडायचं नाही, पुरुषांनी मुळमुळ वागायचं नाही, पुरुषांनी संवेदनशीलपणाने वागायचं नाही, असं अनेक घरांमध्ये आजही शिकवलं जातं मुलांना आणि मुलींना. सगळा स्वयंपाक आला पाहिजे, सगळी कामं आली पाहिजे आणि मग असं होतं आता की मुली शिकतात पण, मुली नोकऱ्या पण करतात, पुरुषांच्या बरोबरीने पगार पण घेतात आणि हे सगळं करताना तिला घरची जबाबदारी चुकत नाही. तिने मग गृहकृत्य दक्ष पण असलं पाहिजे, तिने शिकलं पण पाहिजे, तिने नोकरी पण केलं पाहिजे. तर असा सुपरवुमन बनण्याचा अट्टास अनेक मुली करतात आणि मग नंतर असं वाटतं की अरे आपण आपल्या स्वतःसाठी जगलोच नाही. आणि पुरुषांचंही असंच होतं की पुरुषांनी पैसे कमावलेच पाहिजे, पुरुषांनी रडलं नाही पाहिजे, पुरुषांनी मर्दानगी दाखवली पाहिजे. या सगळ्या ह्याच्यातनं मग अनेक गोष्टी, अप्रिय घटना समाजात घडत असतात. तर त्याचं मूळ आपल्या कुटुंबात आहे. आपण लहानपणापासून आपल्या मुलांना काय सांगतो आहोत, कुठले संस्कार करतो आहोत, माणुसकीचे संस्कार करतो आहोत का, चांगल्या वागणुकीचे संस्कार, एकमेकांना जपण्याचे, एकमेकांचा सन्मान करण्याचे, एकमेकांना आदर देण्याचे, एकमेकांना मनापासून प्रेम करण्याचे, असे संस्कार आपण घरातनं करतो आहोत का, हे आपण कुटुंब म्हणून नक्की बघितलं पाहिजे. मी, माझा जोडीदार, यानंतर येतं आपलं मूल. मी मगाशी म्हटलं तसं 24 तासाचा कॅमेरा आपल्या अवतीभोवती लागलेला असतो आणि ही मुलं आपल्याला बघत असतात. आपण कसे वागतोय, आपण त्यांच्याशी कसं वागतोय. एक व्यक्ती म्हणून लहानपणापासून मुलांना आपण वागवतो आहोत का, की गप्प बस तुला काही कळत नाही, असं लग्नाच्या मुलामुलींना पण काही पालक बोलताना मला दिसतात. तर हे असं नसतं. सगळ्या लहान मुलांना सुद्धा कळत असतं. फक्त त्यांचं वय लहान असतं, उंची लहान असते, त्यांचे अनुभव लहान असतात, जगाचा अनुभव त्यांचा कमी असतो. त्यामुळे आपण त्यांना सतत सूचना देण्यापेक्षा त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास देतोय का, हे पण खूप महत्त्वाचं असतं. आपण मनमोकळा संवाद मुलांशी साधतो आहोत का, मुलांशी बोलतो आहोत का, हेही फार महत्त्वाचं आहे. चुका करण्यातनं माणूस शिकतो. त्यामुळे चुका करण्याचं स्वातंत्र्य आपल्या मुलांना आपण देतोय का मुलांनी छोटीशी सांडलवण जरी केली तरी आपण आरडाओरडा करतोय आणि मग मोठ्यांच्या हातनं सेम तीच गोष्ट झाली तर आपण गप्प बसतोय. हे मुलं बघत असतात आणि मग मुलं आपल्याला प्रश्न विचारतात. पालकांनी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की आत्ताचं जग आणि आपलं जग, आपल्या लहानपणचं जग, याची सतत तुलना केली तर नाही चालणार आहे. कारण आपल्या वेळची आकर्षणं कमी होती, आपल्या वेळची कौटुंबिक परिस्थिती वेगळी होती, आपल्या वेळचा काळच वेगळा होता. आता तसं नाही आहे. आता झपाट्याने सगळ्या गोष्टी बदलतात. मुलांसमोर आकर्षणाचे अनेक 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 पर्याय समोर आहेत. त्यावेळेला मुलांसोबत राहणं, मुलांना छोट्या छोट्या चुका घरात करू देणं, त्यातनं त्या मूल शिकत असतं. काही गोष्टींचं नुकसान होतं घरामध्ये पण मूल मुद्दाम नसतं करत, तर त्यातनं पण मूल शिकत असतं, हे आपण लक्षात ठेवणं. मूल भरपूर खेळतं, त्या भरपूर खेळण्यातनं मूल भरपूर शिकतं. मूल सतत लहानपणापासून शिकत असते आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींमधून, घटनांमधून, माणसांमधून.
हे सगळं मूल शिकत असतं, हे आपण नक्की लक्षात ठेवला पाहिजे. मनमोकळा संवाद आपण मुलांसोबत साधतोय का? त्यांना पुरेसं स्वातंत्र्य दिलंय का? हे पण महत्त्वाचं आहे. आणि नुसतं स्वातंत्र्य नाही, तर स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी, याचं भान आपण मुलांना दिलंय का? हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे हो, पसारा भरपूर कर, आपण मिळून आवरू, पण खेळून झाल्यानंतर पसारा आवरून ठेवायचा आहे. हे जबाबदारीचं भान आहे. घर आवरणं ही सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आहे. मग एकट्या कुण्या व्यक्तीची चिडचिड होत नाही. हे सगळं मुलांना आपण सांगतोय का? आपण घरात सगळे काम करतोय का मोठी माणसं? मग मूल पण तेच बघणार आहे. हे पण आपण बघितलं पाहिजे. मला एक माझ्या नात्यातलं उदाहरण द्यावंसं वाटतं. माझ्या नात्यातल्या एक बाई आहेत आणि त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं नातं खूप छान आहे. खूप मनमोकळं आहे, खूप प्रेमाचं आहे. तर त्यांचा मुलगा वयात आल्यावर त्यांनी एक काम केलं, की मुलाशी त्या बोलल्या, की "हे बघ, हे ₹10 आहेत आणि तुला सिगारेट कधी प्यावीशी वाटते, तुझे मित्र ओढतात का?" तर तो म्हणाला, की "हो, 1-2 जण ओढतात." "मग तुला जर ओढावीशी कधी वाटली सिगारेट, तर मी इथे टेबलवर या पुस्तकामध्ये ₹10 ठेवलेले आहेत आणि तुला जेव्हा सिगारेट ओढावीशी वाटेल पहिल्यांदा, तेव्हा हे मी ठेवलेले जे पैसे आहेत ना, त्यातनंच तू तुझी पहिली सिगारेट ओढायचीस. मग मला कळेल. तू मला सांगूही नकोस, की तू सिगारेट ओढली आहेस म्हणून. पण मला कळेल मग, हे पैसे इथनं गेले, की तू सिगारेट ओढलेली आहेस तर." असं झालं आणि मग मी त्यांच्या मुलाला, म्हणजे दोघंही माझ्याशी बोलत होते आणि मग मी त्यांच्या मुलाला विचारलं, की "आईने पैसे ठेवल्यानंतर किती दिवसांनी तू सिगारेट ओढलीस?" तर तो म्हणाला, "आजही ते पैसे तसेच आहेत. ती ₹10 नोट तशीच आहे." तर मला हे इतकं उत्तर महत्त्वाचं वाटलं. म्हणजे मला दोघांचंही वागणं खूप महत्त्वाचं वाटलं, की आईनी तो विश्वास दाखवणं, की हो, काही गोष्टी मुलांना त्या वयात करून बघाव्याशा वाटणार आहेत. म्हणजे छोट्या मुलांना खेळणं तोडावंसं मोडावंसं वाटणारच आहे. त्यामध्ये त्यांचं शिकणं आहे आणि आपल्याला वाटतं खेळणं एवढं महागाचं आणलेलं तुटलं. मुलांना चढावंसं वाटणार आहे, मातीत खेळावंसं वाटणार आहे, मुलांना पसारा करावासा वाटणार आहे. हे सगळं त्या वेळेचं त्यांचं शिकणं असतं. तसंच कुमारवयात काही आकर्षणं आहेत. त्या गोष्टी त्यांना करून बघाव्याशा वाटणार आहे. त्यावेळेला मला कळू देत. हा त्यांचा अप्रोच मला खूप महत्त्वाचा वाटला. आणि त्यानंतर तो मुलगा असं म्हणजे साधारण 20 वर्षानंतर, म्हणजे ही घटना घडून गेल्यानंतर 20 वर्षानंतर मी त्यांच्याशी बोलत होते. तर तो म्हणाला, "आजही ती ₹10 नोट तशीच आहे." आणि मला आईने इतका विश्वास दाखवला माझ्यावर, की तिला वाटलं, की मला ओढावीशी वाटू शकते आणि तेव्हा तिने पैसे दिले. तर हे माझ्या दृष्टीने इतकं महत्त्वाचं होतं. आणि त्याच वेळेला मी असं बघत होतो, की इतर लोकं खूप ओरडतायत मुलांना वेगवेगळ्या कारणांवरून. आणि माझी आई माझ्याशी सतत बोलतीये, वेगवेगळ्या माध्यमातनं बोलतीये. तर तिने ही ₹10 नोट मला देऊन माझ्यावर खूप विश्वास दाखवला. आणि मला असं वाटलं, की सिगारेट ओढणं ही काही फार चांगली गोष्ट नाहीये माझ्या एकूण आयुष्यासाठी, माझ्या एकूण शरीरासाठी. तर मी ती नाही ओढली पाहिजे. आणि मग आईने विश्वास तर दाखवला आहे इतका, तर तो विश्वास पण मला ठेवायचा आहे. आणि म्हणून मला कधीच सिगारेट ओढावीशी वाटली नाही आजतागायत. आणि ती नोट मी तशीच ठेवली. तर हे उदाहरण मला खूप महत्त्वाचं वाटतं, की पालकांना मुलांबद्दल विश्वास वाटणं, मुलांना पालकांबद्दल विश्वास वाटणं. काहीही झालं तरी आम्ही आहोत तुझ्यासोबत. हा विश्वास पालकांनी मुलांना देणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अनेक घरांमध्ये हुंडाबळीची प्रकरणं जेव्हा घडतात, तर तेव्हा मुलींना असं सांगितलं जातं आजही. आपण सुशिक्षित मध्यमवर्गीय घरांमध्ये अशा गोष्टी अपवादाने घडत असतील, पण अनेक गावांमध्ये, अनेक जिथे आपलं घराणं, आपलं कुटुंब खूप महत्त्वाचं मानलं जातं, तिथे मुलाच्या आनंदाला महत्त्व दिलं जात नाही, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. तर तिथे असं होतं, की तू तुझा प्रश्न निस्तारायचा. या घरातनं बाहेर पडलीस आणि ज्या घरात जाशील, त्या घरातनं 4 लोकांच्या खांद्यावरच बाहेर यायचं. हे जेव्हा असं असतं, किंवा तुझे प्रश्न तू सोडवायचेस हे असतंच. मुलांना प्रश्न सोडवू नक्की द्यावेत. पण त्यातनं काही झालं तर आम्ही तुझ्यासोबत आहोत.
हा विश्वास मुलांना देणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग अनेक ठिकाणी आत्महत्याचे प्रकार घडतात, हुंडाबळी घडतात. तर तिथे आम्ही काहीही झालं तरी तू आमचं मूल आहेस आणि जसं मी कशी आहे, कसं आहे, मला स्वीकारणार आहे. माझ्या जोडीदाराला आहे त्या गुणांदोषांसकट मी स्वीकारणार आहे. तसंच माझ्या मुलाला मला स्वीकारता आलं पाहिजे आणि मनापासून प्रेम करता आलं पाहिजे. कारण तुम्ही जर प्रेम दिलंत, तर मूल स्वतःवर प्रेम करणार आहे. मुलाचं व्यक्तिमत्व त्यावर घडणार आहे, की अरे माझ्यावर प्रेम करतात माझे आई बाबा, माझ्या घरातले लोक. आणि मग ते प्रेम घेऊन ते मूल स्वतःवर प्रेम करणार आहे. तेच प्रेम ते आपल्या जोडीदारावर, मित्रमैत्रिणींवर करणार आहे आणि त्याचंच प्रेम समाजावर करणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण किती प्रेम करतोय, कसं करतोय, विनाअट प्रेम करतोय का, विना अपेक्षा प्रेम करतोय का, हे खूप खूप महत्वाचं आहे. मूल तुमचं बोलणं नसतं ऐकत सतत, तर तुमचं वागणं बघत असतं. मी मगाशी जसं म्हणलं तसं कॅमेरा 24 तासांचा आपल्या सोबत असतो. त्यामुळे तुम्ही किती जबाबदारीने वागताय हे मूल बघत असतं आणि मग ते महत्त्वाचं असतं. शिस्त पण महत्त्वाची असते. मुलाचे अवास्तव लाड करणं हे पण तितकंच चुकीचं आहे. सतत बाहेरचे पॅकेट्स घेऊन देणं, जंक फूड देणं मुलांना वाटेल ते करू देणं, खूप वेळ टी व्ही बघू देणं, या प्रत्येक गोष्टीवर स्वतंत्रपणे विषय होऊ शकतो बोलण्याचा. पण आता आपण जाता जाता काही मुद्द्यांना स्पर्श करतोय. तर शिस्त पण महत्त्वाची आहे, स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी ही पण महत्त्वाची आहे, की तुला स्वातंत्र्य दिलंय, पण त्यासोबत काय काय येतंय याचा नक्की विचार केला पाहिजे. हे जबाबदारीचं भान पालकांनी देणं महत्त्वाचं आहे. मुलांना प्रेमाचा स्पर्श देणं महत्त्वाचं आहे, जवळ घेणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना तर याची खूप गरज असते. वयाच्या एका नाजूक टप्प्यावर मग मुलं आपसूक तुमच्या बाजूनी तुमच्या जवळ येत नाहीत. तर त्याही वेळा त्यांच्या वाटण्याचा आदर केला पाहिजे. मुलाला जर असं वाटत असेल की सगळ्या गोष्टी नाही शेअर करायच्या तुमच्याशी, तर हो, त्या वयाच्या त्या गरजा असतात, त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि मग त्या गरजांचा आपण आदर सन्मान पण केला पाहिजे. मुलांना स्वावलंबन शिकवलंच पाहिजे. मुलगा मुलगी कोणीही असो, त्यांना सगळी कामं करता आली पाहिजेत घरातली. त्यांचं कुणावाचून अडता कामा नये. त्यांना स्वयंपाक आला पाहिजे, घरात स्वच्छतेची कामं आली पाहिजेत, घरातलं आवरण्याची जबाबदारी, सगळं मुलगा किंवा मुलगी पुढच्या काळामध्ये ही खूप गरज आहे की सगळ्यांना सगळी कामं आली पाहिजेत. आता आपण बघितलं या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक लोकांनी काळाची पावलं उचलून व्यवसायाचं स्वरूपच पूर्णपणे बदललं, ती माणसं टिकली. त्यामुळे आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येणार आहेत. त्या प्रॉब्लेम्सवर मात करायची असेल तर स्वतःमध्ये बदल घडवून आणायची तयारी पाहिजे आणि मग त्यासाठी आपल्याला बेसिक सगळ्या गोष्टी नक्की आल्या पाहिजेत, स्त्री पुरुष दोघांनाही. तर हे सगळं आपण मुलांना देतोय ना, याचं भान आपण नक्की ठेवलं पाहिजे. मनमोकळा संवाद हा तर खूप महत्त्वाचा नात्यांमध्ये आहेत सगळ्यात, पण मुलांसोबत सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या संदर्भातली एक छोटीशी कविता मी सांगते. त्याच्यात एक उदाहरण देते की एक मी बाई बघितल्या होत्या. त्यांची मुलगी साधारण फर्स्ट इयर अशा वयात होती आणि ती उठली की त्या दुधाचा ग्लास घेऊन तिच्या समोर यायच्या. ती आंघोळीला गेली की तिचा टॉवेल घेऊन बाहेर उभं राहायच्या. तिने आज कुठले कपडे घालायचे ते कपडे घेऊन त्या उभं राहायच्या. आणि हे जेव्हा मला कळलं तर तेव्हा मला खूप विचित्र वाटलं की अरे, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीला स्वतःचा टॉवेल आत घेऊन जाता येत नाहीये का? उठल्यानंतर स्वतः काम करता येत नाहीये का? या गोष्टी आपण पालक म्हणून नक्की बघितल्या पाहिजेत. मुलांना स्वावलंबन आलंच पाहिजे, कारण तर ती आपण आयुष्यभर मुलांना पुरणार नाही आहोत. त्यासाठी मुलांना स्वतंत्र केलंच पाहिजे आणि प्रेम पण तितकंच केलं पाहिजे असं मला वाटतं. जबाबदारी पेलताना नावाची एक छान कविता आहे, कल्पना बागडेकर यांची कविता आहे. खूप दिवसांची सवय माझी तुझी सारी जबाबदारी पुढे होऊन मी अलगद झेलायची. कुंपणावरून पडू नयेस म्हणून कुंपणा आड तुला ठेवायची. कळतही होतं चुकतंय माझं काहीतरी, पण तुझ्या मर्यादांची जाणीव मला जणू बांधून ठेवायची. अवकाशात विहिरू पाहणाऱ्या तुझ्या पतंगाला मलाच ठाऊक नव्हतं किती ढील द्यायची. हळूहळू तुझंही भावविश्व विस्तारत गेलं. तुझ्या माझ्या नात्यात खूप मोकळेपण आलं. माझ्या आशंकेचं दडपण
तूही जाणलंस, मलाच हळूहळू तू समजून घेतलंस. एकदा माझाच हात पकडून मलाच शिकवलंस ट्रॅफिकमधून रस्ता क्रॉस करायला. मग मीही अगदी मोकळी झाले. तुझ्या निर्णयाचं स्वातंत्र्य थोडं थोडं तुला द्यायला. मग मीही अगदी मोकळी झाले तुझ्या निर्णयाचं स्वातंत्र्य थोडं थोडं तुला द्यायला. आपण मूल म्हणून असतो आपल्या पालकांचे, त्यानंतर आपण पालक होतो आणि मग काही काळाने आपली मुलं आपले पालक होत असतात. हे सगळं चक्र आहे, हा सगळा प्रवास आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपण मुलांना जबाबदारी घेणं हे नक्की शिकवलं पाहिजे आणि त्यातनं आपलं एक छान नातं तयार होतं. मी, माझा जोडीदार आणि माझं मूल यानंतर येतं आपलं विस्तारित कुटुंब. माझे आईवडील, माझ्या जोडीदाराचे आईवडील, भाऊ बहिणी, काका काकू, मामा मामी, आत्या मावशी, ही सगळी नाती आणि आपली मित्रमंडळी, आपण जोडलेली नाती आणि आपल्या रक्ताची नाती, हे सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कोरोना या संकटानं माणसांचं महत्व नव्यानं आपल्याला पटवून दिलं असं मला म्हणावं लागेल, की आपल्यासोबत माणसं असणं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं, आपल्या कुटुंबातली माणसं आपल्या सोबत आहेत, हा विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि गरज नाही की रक्ताच्या नात्याचीच लोक आपल्यासोबत असावीत, हेही गरजेचं नाही. ती असली तर छानच, पण समजा काही कारणाने ती नाही आहेत, तर आपण जोडलेली माणसं आपल्यासोबत आहेत. संकटाच्या काळामध्ये ती आपल्याला धीर देण्यासाठी आहेत, आपल्याला बळ देण्यासाठी आहेत, हे पण खूप महत्त्वाचं आहे. या संकटांनी आपल्याला काय शिकवलं या सगळ्या काळांमध्ये, तर संकट आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायची संधी देतात. रेणू दांडेकरांनी असं लिहिलंय की संकट आपल्याला स्वतःची ओळख करून द्यायची संधी देतात, संकट आपल्याला परस्परांना समजून घेण्याची संधी देतात, संकट आपल्याला परस्परांना जपण्याची आणि जाणीवा रुंदावण्याची संधी देतात, संकट एकमेकांना मदत करण्याचे विचार देतात आणि सामाजिक जाणीव देतात. संकटांमुळे जगण्याचा दृष्टिकोन बदलतो. केवढंच आपलं आयुष्य आहे आणि त्यात किती नकाराचे विचार होते, हे विचार बाजूला सारून जगायची उर्मी देतात. संकट आपल्याला खूप शिकवतात. त्यामुळे कोरोनाच्या संकटानं, या लॉकडाऊनच्या संकटानं आपल्याला खूप काही शिकवलंय. अनेक घरांमध्ये अचानक मृत्यू झाले, काही घरांमध्ये घरातले सगळे कुटुंब पॉझिटिव्ह होते आणि मग काही घरांमध्ये मदत मिळाली, काही घरांमध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स होते, काही जणांच्या नोकऱ्या गेल्या. असं खूप काळ घरामध्ये थांबावं लागलं, काम वाढलं, कामाचं स्वरूप बदललं. असे अनेक गोष्टी ज्या याच्या आधी कधीच घडल्या नाहीत, त्या कोरोनानं आपल्यासमोर आणल्या आणि त्यावेळेला आपल्याला माणसांचं महत्त्व नव्याने कळलं. आपली लाईफस्टाईल कशी करायची आहे, आपल्या गरजा किती मर्यादित ठेवायच्या आहेत, किती कमी पैशात पण भागू शकतं, आपली चैन, सोय आणि गरज यामध्ये आपण विचार करतोय का? घरातल्या गोष्टींचा, बाहेरच्या गोष्टींचा विचार करतोय का? आत्ता ही वस्तू माझ्या गरजेची आहे, सोयीची आहे का मी चैन म्हणून अनावश्यक खर्च करतोय? या सगळ्याचं भान कोरोनानं आपल्याला दिलं. त्यामुळे संकट येतात तेव्हा ती नवीन नवीन शिकण्याच्या शक्यता, संधी निर्माण करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे संकटांना पण एक आव्हान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे, याच्यावर मात केली पाहिजे. आपलं एकमेकांचं नातं आपण एकमेकांशी खूप घट्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. कुटुंब आपल्याला खूप बळ देतं, आपल्यासोबत कुणीतरी आहे असा विश्वास आपल्याला देतं आणि मग ती जगण्याची खूप मोठी ऊर्जा असते की आपण एकटे नाही आहोत, आपल्यासोबत खूप जण आहेत, हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. माझ्या मिस्टरांच्या आजोळचे सगळे आम्ही दरवर्षी एकत्र दिवाळी साजरी करतो. ही पहिली दिवाळी आहे की आम्ही आमच्या घरांमध्ये साजरी करतोय. आम्ही सगळे लहान मोठे सगळेच 25 ते 35 जण एकत्र दिवाळी साजरी करतो आणि त्यानंतर 2-3 दिवस कुठेतरी फिरायला जातो. आणि त्यावेळेला अनेक वर्ष आम्ही एकत्र सगळे असल्यामुळे पुढची पिढी पण छान एकमेकांमध्ये खूप छान त्यांच्यातले बंध निर्माण झालेले आहेत. आम्ही कुठेही सगळ्या जावा पण ठरवून काय काय न्यायचं हा विचार करतो. त्या दृष्टीने आमची छान तयारी होते. एकत्र येतो तेव्हा आम्ही कधीही भांडणं, कुचकं बोलणं, टोमणे मारणं असं करत नाही. एकमेकांना काय काय मदत करता येईल, म्हणजे तुला फिरून बाहेर जाऊन यायचं का, काही काम आहे का, जा पटकन, मी तुझ्या मुलाचं बघते सगळं, मी जीव घालते, मी अंघोळ घालते, तर पडेल ते काम आम्ही त्यावेळेला करतो.
आम्ही सगळ्या जणी जेवायला बसल्यानंतर घरातले सगळे पुरुष आम्हाला वाढतात, आग्रह करतात. छान आम्ही एकत्र येतो, एकमेकांशी भरपूर गप्पा मारतो, चेष्टा मस्करी करतो. त्यांची खेळत असतात. या सगळ्यातनं पुढच्या वर्षभरासाठीची ऊर्जा आम्ही या दिवाळीच्या गेट टुगेदर मधनं मिळवत असतो. आणि हे कुटुंबाचं बळ आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. अनेक घरांमध्ये आजही एकत्र कुटुंब पद्धती आहे, पण शहरीकरणाचे अनेक प्रश्न याच्यामुळे काही विभक्त कुटुंबांचं प्रमाण पण प्रचंड वाढलेलं आहे सध्याच्या काळामध्ये. तर विभक्त कुटुंब असू दे किंवा एकत्र कुटुंब असू दे, आपल्या मनातलं अंतर जास्त नाहीये ना, याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. आणि मग ते अंतर मिटवण्याची जबाबदारी कुणाची आहे? समजा काही कारणामुळे कुरबुरी झाल्या असतील, भांडणं झाली असतील, काही खटकलं असेल, अनेक व्यक्ती एकत्र येतात, 2 व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा खटकणार नक्कीच आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडणार आहेत. सगळ्यात समोरच्यांच्या मनासारखं पण आपण नाही वागणार आहोत. पण आपलं मनातलं अंतर जर वाढत असेल तर दूर करायचं. तर जो माणूस शहाणा आहे आणि माणूसपणाच्या प्रवासात, नात्यांच्या प्रवासात, एकूण विचारांच्या प्रवासात ज्या व्यक्तीचं पुढे पाऊल गेलेलं ना थोडं, त्यांनी नक्की प्रयत्न करायचा अंतर मिटवण्याचा, संवाद साधण्याचा. त्यावेळेला आपला इगो नाही आड येऊ द्यायचा, असं मला वाटतं. की मला कळतंय ना 4 गोष्टी, मला या महत्वाच्या वाटतात ना, तर मग त्या दूर करूयात ना. आणि काही वेळेला प्रश्न सुटणार नाहीत, तेव्हा ते बाजूला ठेवूयात आणि पुढे जाऊयात. हे नक्की केलं पाहिजे. आपल्या मनातलं हक्कानं बोलण्याच्या जागा आपण निर्माण करायला हव्यात. मग ते मित्रमंडळींमध्ये असतील किंवा आपल्या कुटुंबात असतील, आपल्या नंतरच्या म्हणजे एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये असतील, तर योग्य ते अंतर पण जपलं पाहिजे आपण. सतत अगदी जवळ असण्याचं पण बंधन होतं. त्यामुळे योग्य ते अंतर ठेवणं, एकमेकांना पुरेसा मोकळेपणा देणं, एकमेकांविषयी आदर असणं, निखळ प्रेम असणं, हे आपण केलं पाहिजे सगळ्याच नात्यांमध्ये. अपेक्षा आल्या की व्यवहार येतो आणि व्यवहार आला की तिथे खटके उडतात. त्यामुळे निरपेक्ष प्रेम आपल्याला करता येतंय का? ती आपल्या सगळ्यांमध्ये ती ताकद असते, पण ते आपण वापरतोय का? हे पण महत्वाचं असतं. एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी बघणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे वाईट गोष्टी सगळ्यांमध्येच असणार आहे, आपल्या स्वतःमध्ये. आपण कुठे 100% परिपूर्ण माणूस आहोत. पण एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी बघूयात आणि मग त्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवूयात. बारीक सारीक वाईट गोष्टींकडे, बारीक सारीक खटकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणं, हे पण नात्यांसाठी, कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. कुटुंब संवाद, मी जसं म्हणलं तसं घरी कुटुंब बैठका करणं, आपली मित्रमंडळी, जी जवळची लोकं आहेत, त्यांच्याशी आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा भेटणं. सध्या प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरी ऑनलाईन गप्पा मारणं, हे आपण सहज करू शकतो. एखादा सहज फोन करणं, कामाशिवायचा फोन करणं, यातनंही आपलं नातं खूप चांगलं होत असतं. आणि हे सगळं हक्काचं बोलण्याची जागा निर्माण करण्यासाठी तितकं आपल्याला मोकळेपणाने वागता पण आलं पाहिजे, एकमेकांना आदर दिला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. चांगल्या गोष्टींकडे बघणं आणि खटकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, हे आपल्याला नक्की जमलं पाहिजे. मी, माझा जोडीदार, माझं मूल आणि माझं कुटुंब, यानंतर येतो तो समाज. आपण जन्माला आलो, आपण वाढलो, तर हे फक्त आपल्या स्वतःमुळे, आपल्या कुटुंबामुळे नसतं. तर एक आफ्रिकन गोष्ट आहे की एका मुलाला एक अख्खं गाव वाढवत असतं. तर आपण जे वाढतो, आपण जे जगतो रोजच्या आयुष्यामध्ये, आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात, तर त्या सगळ्या गोष्टी यासाठी आपण समाजाचं देणं लागत असतो. समाजातील अभावांची आपल्याला नक्की जाणीव पाहिजे. मी, माझं कुटुंब आणि समाज हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. आपण ज्या समाजात राहतो, तो जर अशांत असेल, तिथे जर अनेक अभाव असतील, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण बिघडलेलं असेल, तर आपण आपलं कुटुंब छान नाही राहू शकत. आणि आपलं कुटुंब छान नाही राहिलं तर मी स्वतःसुद्धा कधीच छान नाही राहू शकत. त्यामुळे मी, माझं कुटुंब आणि माझा समाज हे सगळं एकमेकांवर खूप अवलंबून आहे. कुठेतरी कोणीतरी आपल्यासाठी राबत असतं, कष्ट करत असतं, म्हणून मी सगळ्या सुविधा उपभोगू शकतो याची जाणीव आपल्याला सतत असली पाहिजे.
आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत, अनेक गरीब आहेत. मी एखाद्या गोष्टीचा चैनीसाठी वापर करतो किंवा करते. मी जेव्हा काही गोष्टी उधळतो, नैसर्गिक साधन संपत्ती, सामाजिक संपत्ती आपण काही उधळतो, त्याचा बेजबाबदारीने वापर करतो, तेव्हा काही घटकांवर आपण अन्याय करत असतो. हेही आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे. हे भान आपल्याला नक्की असलं पाहिजे. मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणं, सिग्नल न मोडणं, भिकाऱ्यांना अनावश्यक मदत न करणं. हे जसं आहे तसं कुठेही रस्त्यात न थुंकणं. याही सगळ्या गोष्टी समाजासाठी आवश्यक आहेत. खूप मोठं काम उभं केलं समाजासाठी तरच आपण काहीतरी केलं असं नाहीये. तर आपण आपल्या परीने खारीचा वाटा उचलतोय का समाजासाठी? आपण काही देणं लागतोय लोकांचं, हे आपल्याला मान्य आहे का? याची जाणीव आपल्या मनाच्या तळात कुठेतरी आहे का? आणि मग त्याप्रमाणे आपण वागतो आहोत का? त्याप्रमाणे आपलं सगळं वागणं, आपला सगळा विचार होतोय का? हे आपण नक्की बघितलं पाहिजे. याचं भान आपण ठेवलं आणि त्या दृष्टीने आपण वागत गेलो तर असं आपण म्हणतो की तुझ्या या कारणाने काय बिघडणार आहे, मी एवढंच केलं म्हणून काय बिघडतंय, असं नाहीये. आपल्या छोट्या छोट्याशा कृतींनी सुद्धा छोटे छोटे बदल होत असतात आणि ते छोटे छोटे बदल भविष्यामध्ये मोठे मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे काहीच न करणं यापेक्षा काहीतरी करणं, छोटीशी तरी कृती करणं, हे सामाजिक आरोग्यासाठी आणि आपल्या कौटुंबिक आरोग्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सुचू शकतात रोजच्या जगताना. हवा, पाणी, ऊर्जा, लाईट याची उधळण न करणं. आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये ती शिस्त सगळ्यांना लागणं की ज्या खोलीत बसलो आहोत त्याच खोलीमधले लाईट आपण चालू ठेवणार आहोत, अनावश्यक पाणी वाया नाही घालवणार आहोत. ही सगळी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, ती आपण जपली पाहिजे. आणि आपण तो प्रयत्न घरामध्ये पर्यावरणपूरक वागण्याचा आपण कसा प्रयत्न केला पाहिजे, बाहेर आपण पर्यावरणपूरक कसं वागतोय याचा विचार नक्की आपण केला पाहिजे. आणि आपल्या छोट्या छोट्या कृती या समाजासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. समाजातनं कुटुंबासाठी आणि कुटुंबातनं माझ्या स्वतःसाठी हे सगळं महत्त्वाचं असणार आहे. आपण निसर्गाला ओरबाडलंय, अनेक वर्ष ओरबाडलंय आणि निसर्गावर हावी झालो आहे माणूस म्हणून. तर निसर्ग वेळोवेळी आपल्याला सांगत करत होता आणि यावेळेला त्यांनी खूप मोठा धक्का आपल्याला दिलेला आहे. आणि यावेळेला अनेक गोष्टींची आपल्याला नव्याने जाणीव झाली आहे कोरोनामुळे. तर निसर्ग असा आपल्याला आपल्या सतत सोबत असतो, निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्या निसर्गाची आपण जाणीव ठेवतोय का? आणि मग निसर्गाची आपण जाणीव ठेवली नाही म्हणून निसर्ग अशी संकट आपल्या समोर निर्माण करतो आणि त्या संकटातनं आपण शिकतोय का? आणि मग त्यातनं आपण आपल्यामध्ये काही बदल करतोय का? हे आपल्या एकूणच सामाजिक, कौटुंबिक, व्यक्तिगत आरोग्यासाठी, सुखासाठी खूप महत्त्वाचं असतं. आपण छोट्या छोट्या कृती करणं, समाजातल्या माणसांची जाणीव ठेवून आपण त्यांच्यासाठी काही करत राहणं हे आपल्या एकूण कौटुंबिक सुखासाठी खूप महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी सगळीच माणसं इतरांसाठी थोडं जगणं, इतरांचा थोडा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या ज्या माणसांनी कामं उभी केली, मोठी कामं उभी केली, त्या सगळ्यांची नावं सगळ्यांना माहितीच आहेत. पण त्या सगळ्या माणसांनी फक्त स्वतःचा विचार केला असता, फक्त स्वतःच्या घराचा विचार केला असता तर ती कामं उभी राहिली नसती. त्यामुळे आपणही आपल्या खारीचा वाटा आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, आपल्या स्वतःच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी आहोत ना, एक कविता आहे दत्ता हलसीकर यांनी लिहिलेली. सोलापूरचे कवी दत्ता हलसीकर यांची कविता आहे. थोडस तुम्हाला व्यत्यय आणतोय, पण तुमचा आवाज थोडा कर्कश होतोय. बहुधा माईक असतोय का तुम्ही? येतो आता? नाही, थोडा खरखर होतोय तरी. रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित. आता ठीक आहे. मी कवितेने समारोप करतेय. तर दत्ता हलसीकर यांची कविता आहे, खूप सुंदर कविता आहे. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी.
ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. सूर्यफुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा. युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा. ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांना ओंजळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून घ्यावे. मन थोडे ओले करून आतून हिरवे हिरवे व्हावे. मन थोडे रसाळ करून आतून मधुर मधुर व्हावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. हे इतकंच आपण करायचं आहे आपल्या छोट्याशा कृती. आणि आपल्या घरात आपण काय वागतो आहोत, आपण समाजात कसे वागतो आहोत, आपण एकमेकांशी कसे वागतो आहोत आणि आपण स्वतःशी कसे वागतो आहोत, या सगळ्या गोष्टीचा विचार सगळ्यांना नवीन आशेचे दीप घेऊन यावी. खूप चांगल्या गोष्टी, खूप सकारात्मक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडाव्यात ही मनापासून इच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई. खूप खूप सुंदर मार्गदर्शन आपण केलं. सुखी कुटुंबाचा कानमंत्र आपण अगदी सहजतेने श्रोतृवर्गाला दिला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जोडीदारांच्या पूरक गोष्टींचा नातेसंबंध दृढ करण्यासाठी कसा उपयोग करावा, न सापडणाऱ्या गोष्टींचं गाठोडं समस्या न सुटणाऱ्या गोष्टींचं गाठोडं कसं माळ्यावर टाकून द्यायचं आणि समस्यांपासून आपल्याला मुक्तता करून कसं मार्गक्रमण करायचं आपल्या आयुष्यामध्ये, याचं आपण खूप छान मार्गदर्शन केलं. मी, माझा जोडीदार, आपलं मूल अशा तिन्ही आघाड्यांवर त्या विषयांना न्याय देणं, इतक्या कमी कालावधीत न्याय देणं म्हणजे फार कठीण काम आहे. पण ते कठीण काम तुम्ही अगदी सोपं करून कमी कालावधीमध्ये हे सगळं आम्हा श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाचा पुढचा भाग म्हणजे मी सौ शुभांगी यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्ञात अज्ञात अनेकांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व श्रोते वर्ग कार्यक्रमास बहुसंख्येने ऑनलाईन उपस्थित आहात, कार्यक्रमाचा लाभ घेत आहात, यातच कार्यक्रमाची यशस्वीता आहे. तेव्हा आपल्या सर्वांचे मनापासून आभार. यानंतर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने होईल. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वंदे मातरम्. शुभ्रा ज्योत्स्ना पुलकितयामिनी, फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठा कलकलनिनाद करले, कोटि कोटि भुजे धृत कर करवाले, अबला के नुमाए तो बोले, बहुबल धारिणे नमामि तारिणी, त्रिपुरवरिणी मातरम् वंदे
विरिली तुम्ही मर्मा त्वं हि प्राणः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हार प्रतिमा गढ़ मंदिरे मंदिरे वंदे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी पाणि विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलां ममलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुष्मिता भूषिता धरणी धरणी मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् भारत माता की जय. खूप छान, छान म्हटलंस. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. खूप खूप शुभेच्छा सर्वांना दिवाळीच्या. ताई पुन्हा एकदा तुमचे आभार. तुम्ही वेळ काढून या गडबडीमध्ये सणामध्येही तुम्ही आम्हाला लाभला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आवर्जून मला बोलवलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. संतोषजी कार्यक्रमाची सांगता करूयात. चालेल. धन्यवाद.